झी 24 तास एक पाऊल पुढे। मकर संक्रांतीच्या दिवशी पतंगोत्सवासाठी वापरल्या जाणाऱ्या मांज्यामुळे दरवर्षी अनेक अपघात होतात। हे अपघात टाळण्यासाठी स्वयंसेवी संस्था, सजग नागरिक आणि पोलिसांनी पुढाकार घेतलाय। पतंगोत्सवासाठी साधा धागा वापरावं असं आवाहन करण्यात येत आहे। मकर संक्रांत आणि पतंगोत्सव हे आता समीकरणच झालंय। विदर्भात तर मकर संक्रांतीच्या दिवशी पतंगबाजीला विशेष महत्व आहे। मात्र याच पतंगबाजीच्या वेडापायी नागपुरातल्या निखिल पाठक या 15 वर्षीय मुलाला रेल्वे अपघातात आपला जीव गमवावा लागला। संक्रांतीच्या सणाला अशा अनेक अपघातांचं गालबोट लागतंय। पतंगाच्या मांज्यामुळे अपघात होत आहेत। दरवर्षी मांज्यात अडकल्यानं शेकडो पक्षी जायबंदी होत आहेत। त्यामुळे अनेक पतंग प्रेमींनी यंदा पतंग उडवण्यासाठी साधा धागा वापरण्याचं ठरवलंय। मार्केटमध्ये ते नायलॉनचे धागे येतात, ते धागे पतंग उडवल्याने कपत नाहीत, तर त्याच्यामुळे दुर्घटना वगैरे पुष्कळ काही होतात। तर मागे एक मुलगा त्या दुर्घटनेमध्ये त्या धाग्याने त्याची मृत्यू झाली। तर हे धागे वगैरे म्हणजे बंद केले पाहिजेत आणि साध्या धाग्याने पतंग उडवले पाहिजेत। नागपुरातल्या काही स्वयंसेवी संस्था पतंग उडवण्यासाठी साधा धागा वापरण्याबाबत जनजागृती करतायत। मांज्यावर कोर्टातून बंदी आणण्याचा अपयशी प्रयत्न झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी आता पतंग प्रेमी आणि व्यापाऱ्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत। मकर संक्रांत हा खरं तर आपल्यासाठी आनंदाचा सण आहे, पण पक्ष्यांसाठी खूप हार्मफुल आहे। म्हणजे पक्षी आमच्याकडे अगदी वर्षभर येत राहतात, पण मकर संक्रांतीच्या दरम्यान येणाऱ्या पक्ष्यांची संख्या खूप जास्त असते। इस बार हमने नोटिफिकेशन निकाला, लेकिन उसकी भाषा बदल के निकाला है। सारे पुलिस स्टेशन को गया, सबको इन्फॉर्म किया है ना, तो इसलिए हमने पुलिस स्टेशन को बोला कि अपनी तरफ से प्रयत्न करिए। जहाँ पे जो लोग बेचते हैं भाई कि 10 दिन में इतनी तो कोई बहुत बड़ी बिक्री नहीं हो जाएगी, हम अपनी तरफ से जितना संभव कोशिश कर रहे हैं, प्रबोधन कर रहे हैं। संक्रांतीच्या दिवशी पतंगोत्सवाचा निर्भेळ आनंद लुटा, मात्र मांज्याचा पतंग उडवून एखाद्या अपघाताला निमंत्रण देऊ नका असं आवाहन या निमित्तानं केलं जात आहे। झी 24 ताससाठी अखिलेश हळवे, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।